नमस्कार. मी सूरज झने आज आपल्यासमोर लाईव्ह येण्याचं कारण की आज ज्या महामानवांची जयंती आपण मोठ्या उत्साहामध्ये गावखेड्यामध्ये, शहरामध्ये, महानगरांमध्ये साजरी करतोय, त्या महामानवांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या विचारांना स्पर्श करण्यासाठी आज मी या ठिकाणी आपल्यासमोर व्यक्त होतोय. त्या महामानवाचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुले नेहमी म्हणतात की तुम्ही सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल. तुम्ही सत्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण असत्याच्या मार्गाने किंवा दुसऱ्या अन्य गैरकृत्य मार्गाने तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा दुसऱ्या मार्गाने जमणारी गर्दी त्याचा तुम्ही भाग होता कामा नये, हे निक्षून सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी जिल्हा पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव शरीफ गोरे असे होते. त्यांचा जन्म झाला तो पुण्यामध्ये, पण त्यांचं मूळ गाव हे कटकुण येथे जिल्हा सातारा येथे होतं. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई. आपल्याला माहीत आहे महात्मा ज्योतिराव फुले आपण रेग्युलर म्हणतो की महात्मा ज्योतिराव फुले, पण त्यांचं मूळ आडनाव हे गोरे असं होतं आणि त्यांचं संपूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव गोरे असं होतं. तर त्यांना फुले असं का म्हणतात, तर त्यांचे आजोबा हे पुण्यामध्ये फुलांचा व्यवसाय करायचे, म्हणून त्यांना समोर फुले हे आडनाव आपल्याला भेटलं हे माहीत आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या गावामध्ये जी यात्रा भरत होती त्या यात्रेवरून त्यांचं नाव ठेवण्यात आलं होतं. ती यात्रा ग्रामदेवतेची यात्रा म्हणून संबोधण्यात येत होतं. महात्मा ज्योतिराव फुले यांचा ज्यावेळेस जन्म झाला त्या जन्माच्या काही दिवसानंतरच म्हणजे अवघ्या 9 महिन्यामध्येच त्यांच्या आईचा म्हणजे चिमणाबाईंचा मृत्यू झाला. पण त्यांचा सांभाळ कोणी आणि कसा केला, तर त्यांचा सांभाळ त्यांच्या वडिलांच्या ज्या मानलेल्या बहिणी आहेत त्या म्हणजे सगुणाबाई यांनी, म्हणजे त्यांच्या आत्या यांनी त्यांचा सांभाळ केला. महात्मा ज्योतिबा फुले यांची बुद्धी लहानपणी अगदीच तल्लख होती. ते एकदम खेळकर होते आणि त्यामुळेच ते हुशार असल्या कारणाने त्यांना शाळेत घालण्याचा निर्णय केला. त्यांना शाळेत घातलं. ती शाळा म्हणजे जी पंतोजीची शाळा होती त्यामध्ये त्यांनी 1834 ते 1838 पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आणि पुढे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी ते 1841 साली पुण्याच्या स्कॉटिश हायस्कूल येथे त्यांनी प्रवेश घेतला. त्या हायस्कूलमध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश घेतला त्यावेळेस तेथे विविध फकीर येत होते. त्यामध्ये जे कबीरपंथी फकीर होते ते अतिशय जास्त येत असल्या कारणाने त्यांची ज्योतिबा फुलेंसोबत ओळख झाली आणि ते त्यांच्याकडून बीजगती हा ग्रंथ वाचून घेत असे. हा जो बीजमती ग्रंथ आहे, हा ग्रंथ वाचत असताना त्यांना त्यातील विविध दोहे पाठ झाले होते आणि त्यातीलच एक म्हणजे नाना वर्ग एक गाय, नाना वर्ग एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन है कैसे सूद. हा दोहा ते अतिशय चांगल्या प्रकारे म्हणून दाखवत आणि त्यांचे पाठ झालेल्या दोह्यांपैकी हा एक होता. असे शिक्षण चालू असतानाच महात्मा फुले हे अवघे 13 वर्षाचे झाले आणि त्यावेळेस लहानपणीच विवाह होत असल्या कारणाने त्यांच्या वडिलांनी, आत्यांनी आणि त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईकांनी असा विचार केला की आपण आता महात्मा फुले यांचा विवाह करून द्यायला हवा. आणि म्हणून त्यांनी 1840मध्ये जे धनकवडीचे जे पाटील होते म्हणजे खंडोजी नेवसे पाटील यांची मुलगी म्हणजे सावित्रीमाई यांच्याशी त्यांचा विवाह 1840मध्ये लावून देण्यात आला. त्यावेळेस माईंचं वय होतं अवघं 9 वर्ष आणि त्याचबरोबर महात्मा फुलेंचं वय होतं 13 वर्ष. असा अवघ्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. अशा प्रकारे महात्मा फुले जो विचार मांडत होते, ज्या विचारांनी लढत होते, त्यांच्यावर जो प्रभाव होता तो प्रभाव म्हणजे थॉमस पेन यांचा जो ग्रंथ होता राईट्स ऑफ मॅन, या ग्रंथाचा त्यांच्यावरती भरपूर असा प्रभाव पडलेला होता. त्यावेळेस आपल्यावरती राज्य करत होते ते इंग्रज सरकार
त्या इंग्रज सरकारला उखडवून टाकण्यासाठी, त्यांना पळवून लावण्यासाठी आणि आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारचे जे अंगमेहनतीचे खेळ असतात, दांडपट्टा, तलवारबाजी यांचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं. ते लहुजी साळवे या पहिलवानाकडून 1847 रोजी त्यांनी दांडपट्टा आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले. पुढे समाजात वावरत असताना त्यांनी बघितलं की समाजामध्ये खूपच अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, अंधश्रद्धा आहेत. हे सर्व उलथवून टाकण्यासाठी, ते बदलण्यासाठी त्यांनी पुणे येथे 1848मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि समाजातील जी जातीभेद आहे त्यांना गाडून टाकण्यासाठी त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा स्थापन केली. ती पुणे येथे भिडेवाडा बुधवारपेठ येथे, आणि त्या शाळेची जबाबदारी एक शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या पत्नीवर सोपवली, म्हणजेच माता सावित्रीवरती. पुढे त्यांना शैक्षणिक कार्याबद्दल आवड निर्माण होत गेली आणि 1852मध्ये त्यांनी पुन्हा मांग, महार अशा अस्पृश्य जातींसाठी पुन्हा शाळा सुरू केल्या. पुढे शिक्षणाचे व्रत घेतल्या कारणाने सावित्रीमाईंना गृहत्याग करावा लागला आणि महात्मा फुले यांनी सुद्धा जी कॉलेज होतं पुण्यामध्ये, ते म्हणजे स्कॉटिश मिशन शाळेमध्ये त्यांनी अर्धवेळ शिक्षकाची नोकरीसुद्धा केली. 1855ला त्यांनी प्रौढांसाठी भारतामध्ये पहिली शाळा सुरू केली आणि त्यानंतर त्यांना एक मोठा धक्का बसला की त्यांच्यावरती काही मारेकरी धाडून त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला. त्यानंतर त्यांनी 1863ला बालहत्या प्रतिबंधकाची स्थापना केली. जे मूल अनैतिक संबंधातून जन्माला येतं त्याचा मृत्यू होऊ न देणे किंवा त्याचं पालनपोषण करण्यासाठी त्यांनी या ग्रहाची स्थापना केली. महात्मा फुले यांनासुद्धा स्वतःचे मूलबाळ नव्हतं, म्हणून त्यांनी यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला आणि पुढे तो डॉक्टर केला. तो मुलगा होता काशीबाई या ब्राह्मण विधवेचा. याचबरोबर त्यांनी विविध शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करत असताना 1864ला जी स्थापना केली ती म्हणजे त्यांनी विधवा पुनर्विवाह घडून आणला आणि शेणवी जातीतील जी महिला होती तिचा पहिला विधवा पुनर्विवाह घडून आणला. जी विधवांची जी प्रथा होती केशवपण, या प्रथेविरुद्ध त्यांनी लढा देण्यासाठी त्यांनी तळेगाव ढमढेरे येथे नाभिकांचा मोर्चा घडवून आणला आणि संप पुकारला. तो 1865ला. 1868ला एक दुष्काळ पडला आणि तो दुष्काळ इतका भयंकर होता की कुणालाही पिण्यासाठी पाणी भेटत नव्हतं किंवा वापरण्यासाठी पाणी मिळत नव्हतं. त्यावेळेस अस्पृश्यांसाठी तर सर्व दरवाजे बंद झाले होते. म्हणून महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरातील जो पाण्याचा हौद होता तो अस्पृश्यांसाठी खुला करून या मानवजातीची तहान भागवण्याचं एक महान कार्यसुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी 1869ला छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून तिचा जीर्णोद्धार केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पहिला पोवाडा याचं लिखाण केलं. पुढे त्यांनी 1873ला गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला आणि त्याचनंतर त्यांनी 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यामध्ये सत्यशोधक समाजाचा त्यांनी जी समाजाची स्थापना केली तिचा उद्देश असा होता की शूद्र अतिशूद्रांची स्थिती सुधारण्यात यावी, धार्मिक व सामाजिक गुलामगिरी उलथवून टाकण्यात यावी आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ब्राह्मणोत्तर चळवळ चालवणे हे होते आणि तिचे ब्रीदवाक्य हे होते की सर्व साक्ष जगतपती त्याला नको मध्यस्थी. त्याच वर्षी त्यांनी अस्पृश्य निवारणेचा जो जाहीरनामा होता तो प्रकाशित केला आणि सर्वप्रथम सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीनुसार राधाबाई निंबाळकर व
सीताराम अल्लाट यांचा विवाह घडून आणला आणि लगेच 1875ला पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये जो शेतकऱ्यांचा सावकाराविरुद्ध खतफोडीचा जो बंड होता तो सुद्धा त्यांनीच घडवून आणला होता. पुढे 1876 ते 1882 या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये ते पुण्याचे नगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांचे कार्य चालू असताना त्यांनी विविध अंगांचा अभ्यास केला आणि आपल्या परीनं जो विकास होता तो विकास कशा पद्धतीनं करण्यात येईल या पद्धतीने विविध कामे केली. त्यामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाचं काम केले ते म्हणजे जे दारूचे दुकान होते ते बंद करण्यात यावे व नवीन दारूच्या दुकानांना परवाना देण्यात येऊ नये किंवा उघडण्यात येऊ नये त्यासाठी त्यांनी त्यास विरोध दर्शवला होता. त्याच कालखंडामध्ये त्यांनी विल्यम हंटर आयोगासमोर जे निवेदन दिलं होतं त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले होते की 12 वर्षाखालील जे मुलं मुली आहेत त्यांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यात यावे आणि त्याचबरोबर मोफतसुद्धा. त्याचबरोबर त्यांनी 1877 ते 1878मध्ये विविध कार्य केले. त्यामध्ये त्यांनी दीनबंधू नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं. त्या साप्ताहिकाचे संपादक होते कृष्णराव भालेकर आणि तसेच त्यांनी भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. त्यानंतर त्यांनी 1882ला जे हंटर कमिशन पुढे त्यांनी ती जी साक्ष दिली त्यामध्ये ते अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून गेले आणि जो शिक्षणाचा झिरपता सिद्धांत होता त्याला त्यांनी विरोध केला, नकार दर्शवला. 1888 साली जी राणी होती एलिझाबेथ यांचे जे सुपुत्र होते ड्यूक ऑफ कॅनॉट हे जेव्हा भारतात आले त्यावेळेस त्यांचा सत्कार करण्यासाठी महात्मा फुले स्वतः शेतकऱ्यांच्या वेशात त्या ठिकाणी गेले आणि त्याचा सत्कार केला आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जातीने हजर होते. त्यानंतर मुंबईतील कोळीवाडा येथे जी परिषद भरली होती त्यामध्ये मुंबईमध्ये राव बहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते लोकांकडून त्यांना महात्मा ही पदवी प्रदान देण्यात आली. त्याच वर्षी त्यांना शेवटला अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांची उजवी बाजू ही निकामी झाली. पुढे ते 1889ला राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये सहभागी झाले, परंतु फक्त सहभागी न होता त्यांनी त्या सभेलाच विरोध केला, कारण त्या जोपर्यंत या सभेमध्ये अस्पृश्यांचा समावेश होणार नाही तोपर्यंत यास राष्ट्रीय सभा असे संबोधण्यात येणार नाही असं महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी ठणकावून सांगितले. त्यांनी या सर्व जीवन कार्यामध्ये विविध कष्ट झेलण्याचं काम केलं आणि तुमच्या आमच्यासारख्याचं जीवन उज्ज्वल कसं होईल यासाठी प्रयत्न केले. त्यांनी त्या कालखंडामध्ये जी ग्रंथसंपदा लिहिली ती ग्रंथसंपदा आपल्यासमोर ठेवत आहे. ती ग्रंथसंपदा त्यापैकी एक म्हणजे 1855ला त्यांनी एकमेव नाटक लिहिलं. त्या नाटकाचं नाव तृतीय रत्न असं होतं. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती जो पोवाडा लिहिला तो 1869ला आणि त्याचबरोबर त्यांनी ब्राह्मणांचे कसब हे पुस्तकसुद्धा लिहिण्याचं काम केलं. त्यांनी गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तो 1873ला लिहिला आणि तो अमेरिकन जनतेला अर्पणसुद्धा केलेला होता. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्याचा आसूड, इशारा, सत्सार भाग 1 भाग 2 असे विविध ग्रंथ आणि त्याचबरोबर 1887 साली त्यांनी अस्पृश्यांशी कैफियत या नावाने सुद्धा ग्रंथ लिहिला. म्हणून महात्मा फुले यांच्याविषयी एक ओळ म्हणावीशी वाटते की मूठभर लोकांनी जेव्हा ढिकभर लोकांचं अस्तित्व नाकारलं होतं त्या ज्योतिबांनी मनूला जाळण्यासाठी जी मशाल पेटवली ती अजूनही जिवंत जळत आहे आणि आजच्या दिवशी जे विविध जोडपे माता सावित्रीची आणि बा ज्योतिबांची जी प्रतिमा घेऊन नाचत आहे किंवा त्यांच्या जीवन कार्याबद्दल गात आहेत ते एक चांगलेच आहे, पण त्याचबरोबर त्यांचे ज्यावेळेस आपण वेशभूषा अंगीकारतो त्याचबरोबर त्यांचे विचारसुद्धा अंगीकारायला हवे हाच माझा उद्देश आहे. म्हणून त्याचबद्दल एक असं म्हणावंसं वाटतं की कपाळावरती माता सावित्रीसारखी
आडवी चिरी लावून काही होत नसतंय माय. त्यासाठी कपाळावरती आडवी चिरी लावून काही होत नसतंय माये. त्यासाठी महात्मा फुलेंसारख्या ज्योतिबाच्या पाठीमागे उभं राहून या व्यवस्थेला, या जातीय व्यवस्थेला, या अन्यायाला आडवं पाडावं लागतंय माये. या जातीय व्यवस्थेला आडवं पाडावं लागतंय बाई. शेवटी महात्मा फुले यांच्याविषयी दोनच ओळी म्हणावेसे वाटतात की युगायुगांच्या जातीय व्यवस्थेच्या छाताडावर उगवलेला, कधीही न मावळणारा सूर्य म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले. बा भीमाचे गुरु तुम्ही, बा भीमाचे गुरु तुम्ही, भारतातील शिक्षणाचे जनक तुम्ही, विद्रोहाचे बंड तुम्ही, क्रांतीची ठोकलेली आरोळी तुम्ही.